सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज पण एक छानशी गोष्ट सांगते. मुंबईच्या दादरमधलं शिवाजी पार्क. सकाळची वेळ होती. लोक जॉगिंग करत होते. तिथे रोहन नावाचा एक 25 वर्षाचा तरुण व्यायाम करून बाकावर बसला होता. रोहन खूप फिट आणि हँडसम दिसत होता. पण गेल्या 4-5 दिवसांपासून रोहनला एक विचित्र अनुभव येत होता. एक 65-70 वर्षांचा म्हातारा माणूस ज्याचं नाव सदाशिव होतं, तो रोज रोहनचा पाठलाग करत असे. रोहन जिथे जाईल तिथे हा म्हातारा लांबून त्याच्याकडे एकटक बघत असे. त्या म्हाताऱ्याचे कपडे साधे होते. हातात एक जुनी पिशवी आणि डोळ्यात एक अजीब आस होती. आज रोहनचा संयम सुटला. तो रागाने त्या बाकावरून उठला आणि त्या म्हाताऱ्याच्या म्हणजे सदाशिवच्या जवळ गेला आणि विचारलं, काका, काय चाललंय तुमचं? गेल्या आठवड्यापासून बघतोय तुम्ही माझा पाठलाग करताय. कोण आहात तुम्ही? पोलीस केस करू का? तुम्ही चोर आहात की किडनी रॅकेटवाले? माझ्याकडे बघून काय शोधताय? सदाशिव घाबरले. त्यांचा हात थरथरू लागला. त्यांनी हात जोडले. नाही रे बाळा, मी चोर नाही. पोलीस नको बोलावूस. मी फक्त तुला बघायला येतो. रोहन ओरडला. का? मी काय हिरो आहे का? सरळ सांगा काय पाहिजे, नाहीतर मी आरडाओरडा करीन. सदाशिवच्या डोळ्यात पाणी आलं. ते गप्प झाले. रोहनला त्यांचा राग आला. तो तिथून निघून जाणार होता तेवढ्यात सदाशिव हळू आवाजात म्हणाले, बाळा, मला काही नकोय. फक्त एक विनंती आहे. तू मला वेडा समजशील, मारशील तरी देखील चालेल, पण फक्त 1 मिनिट मला आज डोकं तुझ्या छातीवर ठेवू देशील का? रोहनला धक्काच बसला. काय? डोकं माझ्या छातीवर? तुम्ही वेडे झालात का? काय बोलताय हे? सदाशिव ढसाढसा रडू लागले. ते तिथेच गुडघ्यावर बसले. म्हणाले, बाळा, तू रोहन आहेस ना? तुला आठवतंय? बरोबर 1 वर्षापूर्वी 10 फेब्रुवारीला तुझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं होतं. तुला डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोनरचं नाव गुप्त ठेवावं लागतं. पण मी बापाचं काळीज आहे रे. मी खूप पैसे खर्च करून डॉक्टरांचे पाय धरून तुझा पत्ता शोधून काढलाय. बाळा, ज्या दिवशी तुझं ऑपरेशन झालं ना, त्याच दिवशी माझी 18 वर्षांची मुलगी गौरी ब्रेन डेड झाली होती. तिनं मरताना सांगितलं होतं, बाबा, माझे अवयव दान करा, मला जिवंत राहायचंय. डॉक्टरांनी तिचं हृदय तुला बसवलं. आज 1 वर्ष झालं. माझी गौरी घरात नाहीये. घर शांत आहे, पण मला माहित आहे तिचं हृदय तुझ्या छातीत धडधडतंय. मला फक्त एकदाच त्या माझ्या पोरीच्या हृदयाचा आवाज ऐकायचा आहे रे. मला बघायचंय की तिथे ती खुश आहे ना, ती तुला त्रास तर देत नाही ना. पाया पडतो तुझ्या, मला एकदाच कान लावते. हे ऐकून रोहनच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या हृदयामुळे तो आज जिवंत होता, श्वास घेत होता, ते हृदय या समोरच्या रडणाऱ्या म्हाताऱ्याच्या मुलीचं होतं. रोहनला स्वतःचाच राग आला. ज्याला तो चोर समजत होता तो या हृदयाचा मूळ मालक होता. रोहनचे डोळे भरून आले. तो काहीच बोलला नाही. त्यानं सदाशिवला उठवलं आणि भर पार्कात सर्वांसमोर त्यानं ते म्हाताऱ्याला घट्ट मिठी मारली. सदाशिवनं रोहनच्या छातीवर कान लावला. पार्क शांत झालं होतं. सदाशिव डोळे मिटून ऐकत होते. धाक 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 धाक, तोच आवाज जो त्याने गौरी लहान असताना तिला छातीशी लावल्यावर ऐकला होता. तीच लय, तोच ठोका. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा रोहनच्या टी-शर्टवर पडत होत्या. ते त्या हृदयाशी बोलू लागले. गौरी बेटा, खुश आहेस ना तिथे? हा मुलगा तुझी काळजी घेतो ना ग? घाबरू नकोस. बाबा इथेच आहेत. तू आता या मुलाला आयुष्य दिलंयस, आता त्याला सोडून जाऊ नकोस. जवळजवळ 5 मिनिटं तो म्हातारा त्या तरुण मुलाच्या छातीला बिलगून उभा होता. रोहनला जाणवलं की अचानक त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेत. जणू काही आतल्या त्या हृदयानं आपल्या बापाला ओळखलं होतं आणि ते जोरात धावून त्यांना भेटायला बघत होतं.
सदाशिव बाजूला झाले. त्यांनी डोळे पुसले. त्यांच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं, तर एक अलोट समाधान होतं. ते म्हणाले, बाळा, आज मला मोक्ष मिळाला. माझी पोरगी जिवंत आहे, सुखी राहा. सदाशिव निघून गेले. पण त्या दिवशी रोहन खूप वेळ तिथेच बसून राहिला. त्याला समजलं की विज्ञानाने फक्त हृदय जोडलं होतं, पण त्या बापाच्या प्रेमाने आज 2 आत्मे जोडले होते. त्या दिवशी रोहनने ठरवलं, या हृदयाचा वापर तो फक्त चांगल्या कामासाठी करेल, कारण त्यात एका निष्पाप मुलीचा जीव आणि एका बापाचा आशीर्वाद सामावलेला आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. मेल्यानंतर शरीर मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जाळण्यापेक्षा ते कोणाच्या तरी कामी आलं तर मृत्यूलाही अर्थ प्राप्त होतं. डोनर फॅमिलीचा आदर करा. कोणाच्या तरी मृत्यूमुळे तुम्हाला नवीन जीवन मिळालंय याची जाणीव ठेवा. खूप टचिंग पोस्ट आहे. खरंच आपल्याला देवानी जे हे काही अवयव दिलेत ना, खूप मोलाचे. ते सगळे छान चांगले चालत असतात तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत नसते. जेव्हा ते कुरकुर करू लागतात, त्याच्यात काहीतरी बिघाड होतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ते किती महत्वाचे आहेत. आणि असा अवयव जर आपल्याला कोणाकडून तरी मिळाला, दान म्हणून असेल तरी देखील, त्या व्यक्तीच्या दानशूरपणाचा आदर ठेवा, त्याची जाण ठेवा. धन्यवाद. अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण जाण्यापूर्वी एक विनंती आहे की माझ्या या ज्या गोष्टी तुम्ही ऐकत आहात त्यांना तुम्ही लाईक करा, ते तुम्हाला आवडले असतील तर शेअर करा, आणि माझा गप्पा गोष्टी हा चॅनल सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.